टोचा मारून हे केलंय. अरे बाप. तर नमस्कार, मी मयूर मिसाळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. गेल्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं रानमेवा सीताफळ सापडलं. आता असंच ह्याही ब्लॉगमध्ये आपल्याला काहीतरी युनिक दाखवायचं आहे. तर चला, बघायचं असेल तर कंटिन्यू ब्लॉग बघावं लागेल. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि व्हिडिओ हा कंटिन्यू बघावा लागेल. तर चला, बघायचं आहे का आपल्याला काय सापडलं आहे काय नाही आज सकाळ सकाळी. तर मी हे आपलं घर आहे, इथं आपल्या म्हशी बांधलेल्या असते त्या, आणि ह्याची शेणाची पाटी काढून टाकावं म्हणलं. पण शेणाची पाटी टाकताना आपल्याला सापडले रामफळ. तर रामफळ बघायचं आहे, तर दाखवतो. हे बघा. तर चला आता आपण याला काढूया जरा खाली. तर कसं काढतो तेही दाखवतो. तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघा. इथून हे असं आपलं रामफळाचं झाड. तर ह्याच्यावरती वरती चढून हे काढावं लागेल. ह्याच्यावरती चढायचं एवढं सोपं नाही. तर चला आपण बघूया आता कसं काय वरती जायला भेटतं ह्याच्यात. तर व्हिडिओ कंटिन्यू बघाच. चला तर बघूया आपण वरती जायला काय भेटतंय का वाट भेट. तर चढायचं लय अवघड आहे. हात जर निष्ठला तर डायरेक्ट हात पाय कामातूनच जाईल. पण तुमच्यासाठी चला. कॅमेरामॅन व्यवस्थित फोकस करा. आपल्या ऑडियन्सला जरा काहीतरी युनिक दाखवावं लागतंय रानमेवा. तर बघा, तर मित्रांनो दिसतंय का, हे आहे रामफळ. तर ह्याला रामफळ का नाव पडलं ते मला आधी कमेंटमध्ये सांगा. तर चला काढतो आता ह्याला तोडून. तसं याला पात्राने टोचा मारून हे केलंय. अरे बापरे. बाकस तुटलंय. तर हे झाडालाच पिकलं होतं आणि ह्याला हे झाले पाखरांनी टोचा बी मारल्यात. त्याला आता मी खाली उतरतो, इथूनच उडी मारावं लागेल. याच्या आतला गाभा झाडाला राहिला होता, मी तोही खाल्लाय झाडाचाच तोडून तिथल्या तिथंच. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. तर हे इतकं गोड आहे का नाही, एकदम साखर खाल्ल्यासारखं लागतंय. तर कसं काय वाटतंय, हे असते तर रानात राहिलेले फायदे आणि खेडेगावात राहिलेले फायदे. प्रत्येक गोष्ट विकत नाही घ्यावी लागत. असंच रानफळ आम्हाला खायला भेटतात. आपण गेल्या वेळेस सीताफळ खाल्लं, आज आपल्याला रामफळ भेटले, तेही झाडाला पिकलेलं. तर हे बघा, हे पाखरांनी टोचा मारल्यात. तर हे इतकं गोड आहे का नाही, मी आताच खाल्लंय, ह्याच्या आतला गाभा खाल्लाय. तर चला कंटिन्यू ब्लॉग बघा. तर नेक्स्ट ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. तर कसा वाटला ब्लॉग तेही कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.